नमस्कार मित्रांनो, टी बालमानसशास्त्र सराव या 1000 प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत 13 भाग कंप्लीट केलेले आहेत. आजचा हा 14वा भाग आहे, ज्यामध्ये आपण PYQचं विश्लेषण अगदी 360 डिग्रीमध्ये करत आहोत. 1000 प्रश्नांचा हा महासराव आहे. या सरावाचा फायदा आपल्याला येणाऱ्या TET परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे. आपण प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल. चला आपण सुरुवात करूया आजच्या या भाग 14ला. तत्पूर्वी आपण भाग 13 मध्ये एक तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या लोकांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. चला तो प्रश्न पाहूया काय होता. प्रश्न असा विचारला होता की शिक्षकाची हालचाल डॅश डॅश असावी. पर्याय दिले होते रुबाबदार, भपकेदार, सुंदर आणि चौथा होता दर्शनीय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रुबाबदार. शिक्षकाची हालचाल रुबाबदार असावी. ज्या स्टुडंटनी याचं करेक्ट आन्सर दिला आहे त्या सर्वांचं अभिनंदन. शिक्षक जेव्हा वर्गात अध्यापन करतात तेव्हा त्यांचे जे व्यक्तिमत्व असते ते आणि त्यांची जी हालचाल रुबाबदार किंवा आत्मविश्वासपूर्ण असावी लागते. त्यामुळे याचं उत्तर आहे रुबाबदार. चला मुख्य प्रश्नांकडे आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, डॅश डॅश प्रतिभाशाली होण्याचा हा संकेत नाही. पर्याय दिलेले आहेत एकाग्रता, सृजनात्मक विचार, दुसऱ्यासोबत भांडणे आणि चौथा पर्याय दिला आहे विचारांमध्ये नाविन्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुसऱ्यासोबत भांडणे. दुसऱ्यासोबत भांडणे प्रतिभाशाली होण्याचा संकेत नाही. कळलं? अगदी सोपा प्रश्न आहे. बघा पुढील प्रश्न, विशेष गरजा असणाऱ्या बालकांना डॅश डॅश शिक्षण उपलब्ध करून दिली पाहिजे. पर्याय दिलेले आहेत विशेष शाळांमध्ये विशेष शिक्षकांकडून, सर्वसामान्य मुलांबरोबर, तिसरा पर्याय दिलेला आहे विशेष शाळेत विशेष बालकांसाठी विकसित पद्धतीद्वारे आणि चौथा पर्याय दिलेला आहे विशेष शाळेमध्ये. तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वसामान्य मुलांबरोबर. सध्या गव्हर्नमेंट याचा निर्णय घेत आहे आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की त्यांना विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षकांकडून शिक्षण दिलं जायचं, परंतु आता RTE 2009 नुसार समावेशित शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा जो प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच या ठिकाणी आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देखील याच्यावर काम करत आहे. त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. पुढील प्रश्न, आकलनाला उपयुक्त व आनंदी प्रक्रिया बनविण्यासाठी डॅश डॅश यासाठी जागृत व्हावे. पर्याय दिलेले आहेत प्रतिसाद देण्यासाठी तांत्रिक भाषेचा वापर करणे, दुसरा पर्याय वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणे, तिसरा पर्याय विद्यार्थ्याला बुद्धिमान किंवा सामान्य विद्यार्थ्यांची उपमा देणे आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला विविध क्लृप्त्यांचा वापर करणे. या ठिकाणी बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. आकलनाला उपयुक्त आनंदी प्रक्रिया बनविण्यासाठी शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला विविध क्लृप्त्यांचा वापर करणे यासाठी काय आहे जागृत केले पाहिजे. बघा आकलन ही प्रक्रिया रटाळ न होता ती उपयुक्त आणि आनंदी होण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे असते. पुढील प्रश्न बघा, डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे. बघा याचे पर्याय दिलेले आहेत व्यवहारास संबंधित समस्याशी, दुसरा पर्याय मानसिक समस्याशी, तिसरा गणितीय समस्याशी आणि चौथा वाचन समस्याशी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाचन समस्याशी. डिस्लेक्सिया हा एक अध्ययन अक्षमतेचा म्हणजेच त्याला लर्निंग डिसॅबिलिटी हा प्रकार आहे. यामध्ये मुलाची बुद्धिमत्ता सामान्य असूनही त्याला अक्षर ओळखणे, शब्दांचे उच्चार करणे आणि असंकलित वाचन करणे यात अडचणी येतात. उदाहरणामध्ये बघा
आणि डी किंवा 6 आणि 9 म्हणजे 6 आणि 9 मध्ये गोंधळ होतो. अ, तुम्ही तारे जमीन पर चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये ही समस्या दाखवलेली आहे. डिस्लेक्सियाचंच तिथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तुमच्यासाठी सांगतो, हे जे काही आजार आहेत याच्यावर, याला आपण अक्षमता म्हणू, याच्यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो. त्यामुळे बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे असे प्रश्न यांचे काय मुख्य लक्षणं काय असतात, त्यांचा संबंध कशाशी आहे, या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत छान प्रकारे एक बॉक्समध्ये व्यवस्थित हे सगळे आजार दिलेले आहेत, अक्षमता दिलेल्या आहेत, त्या कशाशी संबंधित आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, हे सर्व या ठिकाणी मी दिलेलं आहे. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, किंवा बघा, मी ह्या ज्या नोट्स आहेत या नोट्सची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही त्या लिंकवरून डाउनलोड करा आणि लक्षात ठेवा, त्या PDF ला पासवर्ड आहे. 3 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेला आहे. तुम्हाला तो पासवर्ड व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो पासवर्ड नक्की भेटेल. अत्यंत छान नोट्स आहेत. बघा, डिस्लेक्शिया वाचनाशी संबंधित आहे. मुख्य लक्षणं काय आहेत? अक्षरे उलट दिसणे, वाचनात गती नसणे, शब्द गाळणे. दुसरा आजार बघा, डिस्ग्राफिया. ग्राफिया म्हणजे लेखन है ना, ग्राफ. लक्षात ठेवा, कशाशी संबंधित आहे, तर हा लेखनाशी संबंधित आहे. याची मुख्य लक्षणे काय आहेत, तर अक्षर ओळखू न येणे, स्पेलिंगमध्ये चुका, लिहिताना हात दुखणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बघा, डिस्कॅल्क्युलिया. कॅल्क्युलियावरून तुम्हाला लक्षात ठेवायचे की हा गणिताचा आजार आहे ना, गणिताची अक्षमता आहे, तर गणिताशी संबंधित आहे. आणि मुख्य लक्षणे आहेत अंक ओळखण्यात अडचण, पाडे न येणे, चिन्हांचा गोंधळ. त्याच्यानंतर पुढचा आहे डिस्प्रॅक्सिया. तो जो आहे तो स्नायूची जी हालचाल आहे याच्याशी संबंधित आहे. पेन पकडणे, बटन लावणे किंवा चेंडू पकडण्यात अडचण येणे, या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर पुढचा आहे डिस्फेजिया, जो भाषा आणि संवाद म्हणजे लँग्वेजशी संबंधित आहे. विचार व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द न सुचणे हे याचं मुख्य लक्षण आहे. आणि लास्ट आहे 6वा, डिस्फोमिया, जो स्मरणशक्ती आपल्या मेमरीशी रिलेटेड आहे. त्याचं मुख्य लक्षण असं आहे की वाचलेले किंवा ऐकलेले लक्षात ठेवण्यामध्ये त्याला अडचण येत असते. मित्रांनो, व्यवस्थित काळजीपूर्वक हे तुम्ही पाहून घ्या. याच्यात ग्राफिया, कॅल्क्युलिया, डिस्लेक्सिया म्हणजे हे कशाशी संबंधित आहे तुम्हाला लगेच त्या शब्दांवरून समजलं पाहिजे. चला, आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न असा दिलेला आहे, शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम शब्दावली डॅश डॅश या विषयी संकेत देतात. त्याचे पर्याय दिलेले आहेत. वर्गात वापरले जाणारे पाठाचे साहित्य, शिक्षण पद्धती किंवा शिकविली जाणारी विषयवस्तू, शाळेचा संपूर्ण कार्यक्रम ज्यात विद्यार्थी दररोज अनुभव प्राप्त करतो. चौथं दिलेलं आहे यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शाळेचा संपूर्ण कार्यक्रम ज्यात विद्यार्थी दररोज अनुभव प्राप्त करतो, हे याचं अचूक उत्तर आहे. बघा, शिक्षणशास्त्रामध्ये करिक्युलम ही जी संकल्पना आहे, अभ्यासक्रम है ना, अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे. अनेकदा लोक अभ्यासक्रम आणि अभ्यासपत्रिका यांना एकच समजतात, म्हणजे करिक्युलम आणि सिलेबस याला एकच समजत असतात. परंतु त्याच्यामध्ये मोठा फरक आहे. बघा, अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हेत, तर यामध्ये विद्यार्थ्याने शाळेत पाऊल ठेवल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत जे काही अनुभव घेतले त्या सर्वांचा समावेश होतो. यात वर्गातील अध्यापन, मैदानावरील खेळ, सहशालेय उपक्रम, परिपाठ, शिस्त, शिक्षकांशी होणारी आंतरक्रिया, या सर्वांचा समावेश असतो. म्हणूनच याला विद्यार्थ्यांनी दररोज प्राप्त केलेला अनुभव असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या PDF चा पहिला पासवर्ड आहे 17. तुमच्यासाठी एक ट्रिक्स आहे मित्रांनो, जर परीक्षेत प्रश्नांचे उत्तर येत नसेल, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येतच नसेल, तर त्याच्यामध्ये बघा असा पर्याय निवडा
ज्यात मुलाला सर्वाधिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मुलाचा सर्वाधिक त्या ठिकाणी त्याला सन्मान दिलेला आहे. 99% वेळा तेच उत्तर बरोबर असतं. त्यामुळे तुम्ही प्रश्न वाचताना व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुम्हाला जरी तो प्रश्न येत नसेल तरी तुम्ही ज्याच्यामध्ये मुलाला जास्त स्वातंत्र्य आहे, ज्याच्यामध्ये जास्त सन्मान दिलेला आहे, तो तुम्ही काय करायचं आहे, उत्तर टिक करायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्राथमिक वर्गात शिक्षणाची क्रीडा पद्धत डॅश डॅश यावर आधारित आहे. पहिला पर्याय आहे शिक्षणाच्या समाजशास्त्रीय तत्वावर. दुसरा पर्याय आहे शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या तत्वावर. आणि तिसरा दिलेला आहे अध्यापन पद्धतीच्या तत्वावर. आणि चौथा पर्याय या ठिकाणी दिला वाढ व विकासाच्या मानसशास्त्रीय तत्वावर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 वाढ व विकासाच्या मानसशास्त्रीय तत्वावर हे आहे. प्राथमिक स्तरावर बघा प्राथमिक स्तरावर मुले लहान असतात आणि त्यांची शिकण्याची पद्धत ही मोठ्या माणसांपेक्षा वेगळी असते. बालमानसशास्त्रानुसार प्राथमिक वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक हालचाल करण्याची आणि खेळण्याची नैसर्गिकच ओढ असते. या वयात त्यांच्या स्नायूंचा विकास आणि मानसिक विकास हा वेगाने होत असतो. क्रीडा पद्धत जी आहे मुलांच्या याच नैसर्गिक प्रवृत्तीचा विचार करते. खेळातून मुले कंटाळा न येता सहजपणे नवीन गोष्टी शिकतात. त्यामुळे ही पद्धत मुलांच्या वाढ आणि विकासाच्या गरजांशी सुसंगत आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी बघा, जेव्हा एखादा बालक पूर्वीच्या समान परिस्थितीत केलेल्या अनुभवांचा किंवा प्रतिसादांचा वापर करून नवीन परिस्थितीत प्रतिक्रिया देतो तेव्हा तो अध्ययनाच्या कोणत्या नियमाचे पालन करतो. प्रश्न अत्यंत मोठा वाटत असेल, परंतु बघा समजून घ्यायचं की नेमकं याच्यात त्यांना काय विचारायचं आहे आणि काय सांगायचं. तर ते काय म्हणते, पूर्वीची समान परिस्थिती, त्या अनुभवांचा किंवा त्या प्रतिसादांचा वापर, म्हणजे नवीन परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया देतो ना, तर ते नेमकं कोणत्या नियमाचं पालन करतो. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बघा. अध्ययनाचा सज्जतेचा नियम, अध्ययनाच्या समानतेचा नियम, अध्ययनाच्या परिणामाचा नियम आणि चौथा पर्याय अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टिकोनाचा नियम. तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्ययनाच्या समानतेचा नियम. हॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम आणि 5 उपनियम सांगितलेले आहेत. त्यापैकी समानतेचा नियम या प्रश्नाचा जो आहे तो मूळ आधार आहे. बघा, समानतेचा नियम जो आहे तो या नियमानुसार जेव्हा व्यक्तीसमोर एखादी नवीन समस्या किंवा परिस्थिती येते तेव्हा ती व्यक्ती आपल्या भूतकाळातील अशाच प्रकारच्या परिस्थितीचा किंवा परिस्थितीची आठवण करते. त्यावेळी जो प्रतिसाद असतो तो यशस्वी ठरला होता, तोच प्रतिसाद ती नवीन परिस्थितीमध्ये वापरते. यालाच अनुभवांचे सामान्यीकरण असेही म्हणतात. तर थॉर्नडाईक यांनी काय केलं होतं, अध्ययनाचे नियम देखील सांगितलेले होते. बघा या ठिकाणी तुम्हाला थॉर्नडाईक यांचे अध्ययनाचे नियम, मुख्य नियम आणि त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला नियम आहे सज्जतेचा नियम आणि त्याच्यामध्ये बघा, जेव्हा मूल शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार असते तेव्हाच अध्ययन हे प्रभावी होत असते. आणि दुसरा सांगितलेला नियम अभ्यासाचा किंवा सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. एखाद्या क्रियेचा वारंवार सराव केल्याने उद्दीपक आणि प्रतिसाद यातील संबंध दृढ होतो. आणि पुढे दिलेला आहे फलाचा किंवा परिणामाचा नियम. अध्ययनाचा परिणाम जर समाधानकारक किंवा सुखद असेल तर ते बालक लवकर शिकते असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अत्यंत छान आहे. आपण हे जे आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा पुढे आपल्याला हे झाले मुख्य नियम. आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, पुढे उपनियम सांगितलेले आहेत, जे 5 उपनियम आहेत. त्याच्यामध्ये बहुविध प्रतिसादांचा नियम देखील सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये नवीन समस्या सोडवताना मूल जोपर्यंत यश मिळत नाही
तोपर्यंत विविध प्रकारचे प्रयत्न करते. दुसरा सांगितलेला आहे मानसिक स्थितीचा नियम, ज्याच्यामध्ये अध्ययनासाठी विद्यार्थ्याची वृत्ती किंवा सकारात्मक मानसिक स्थिती असणे आवश्यक आहे. आणि तिसरा दिलेला आहे आंशिक क्रियेचा नियम, ज्याच्यामध्ये कठीण समस्या सोडवताना मूल तिचे छोट्या भागात विभाजन करून मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करते. आणि चौथा दिलेला आहे सादृश्यनुमानाचा नियम, ज्याच्यामध्ये बघा नवीन परिस्थिती समोर आली असता मूल आपल्या जुन्या अनुभवांचा आधार घेऊन काय करत असते, प्रतिसाद देत असते. आणि त्याच्यानंतर पाचवा दिलाय सहचर्य परिवर्तनाचा नियम, ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट उद्दीपकाला दिलेला प्रतिसाद दुसऱ्या समांतर उद्दीपकाशी जोडला जातो. आणि याच्या अगोदर जो प्रश्न विचारला होता तो जो आहे तो आपल्या या सादृश्यचा जो नियम आहे, लॉ ऑफ ॲनालॉजी, तर यावर आधारित तो प्रश्न होता. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. बघा, प्राथमिक स्तरावर एका शिक्षकात खालीलपैकी कशाला सर्वात महत्त्वाची विशेषता मानली पाहिजे असे या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि पर्याय दिलेले आहेत प्रमाणित भाषा अध्यापनात दक्ष, अध्यापनात उत्साह, धैर्य आणि कल्पकता, शिक्षण प्रति आणि विषयाच्या ज्ञानात भर. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धैर्य आणि कल्पकता. तर हेच का बरं उत्तर आहे मी तुम्हाला सांगतो. प्राथमिक स्तरावर शिकवणे हे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरापेक्षा खूप वेगळे आहे. येथे विद्यार्थ्यांचे वय लहान असल्याने शिक्षकाकडे काही विशिष्ट गुण असणे अनिवार्य असते. बघा, लहान मुले एकाच वेळी सर्व गोष्टी शिकत नाहीत. त्यांना एकच गोष्ट अनेकदा सांगावी लागते. ते चुका करतात आणि अनेकदा गोंधळून देखील जातात आणि गोंधळही घालतात. अशा वेळी शिक्षकाचा संयम किंवा धैर्य सर्वात महत्त्वाचे ठरते. जर शिक्षक लवकर रागावले तर मुले शिकण्यास घाबरतील. तसेच मुलांची एकाग्रता कमी असते, त्यामुळे त्यांना खेळ, गोष्टी किंवा गाण्यांच्या माध्यमातून खिळवून ठेवण्यासाठी शिक्षकाकडे कल्पकता असणे आवश्यक असते. त्यामुळे धैर्य आणि कल्पकता हे याचं अचूक उत्तर आहे. बघा पुढील प्रश्न, एक शिक्षक आपल्या लोकशाही स्वभावामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण वर्गात कुठेही बसण्याची परवानगी देतो. काही विद्यार्थी एकमेकांसोबत बसतात आणि चर्चा करतात किंवा एकत्रित वाचन करतात. एका पालकाला हे आवडत नाही. या परिस्थितीला निपटण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्र सर्वात प्रभावी होऊ शकते? लक्षात ठेवा, प्रश्न मोठा आहे आणि मानसशास्त्र हा विषय जर तुम्हाला 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला हा विषय समजूनच घ्यावा लागेल. म्हणूनच मी पूर्णतः 360 डिग्री याचं तुम्हाला विश्लेषण देत आहे. आणि याची PDF सुद्धा अशीच आहे, त्याच्यामध्ये देखील विश्लेषण आहे, जी तुम्हाला परीक्षेला जाताना एक रिव्हिजन टाकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करा. चला बघा, पर्याय काय दिलेले आहेत. पर्याय 1, पालकाने त्या शाळेतून आपल्या पाल्यास काढून घ्यावे. पालकाने मुख्याध्यापकांकडे शिक्षकाची तक्रार करावी. पालकाने मुख्याध्यापकांकडे विनंती करावी की त्या बालकाचा वर्ग बदलावा. पालकांनी शिक्षकावर विश्वास ठेवावा आणि शिक्षकांबरोबर या समस्येवर चर्चा करावी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पालकांनी शिक्षकावर विश्वास ठेवावा आणि शिक्षकांबरोबर या समस्येवर चर्चा करावी. बालमानसशास्त्र हा विषय तुम्हाला मगाच सांगितलं मी समजून घेण्यावर आहे आणि तो तुम्हाला समजूनच घ्यावा लागेल. TET किंवा CTET सारख्या परीक्षांमध्ये कमी वेळात अचूक उत्तर शोधण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देखील सांगतो. लक्ष द्या, व्यवस्थित बघा. ही गोष्ट पुन्हा कधी मी सांगेल माहीत नाही. या ज्या स्मार्ट ट्रिक्स आहेत त्या लक्षात घ्या. बघा, नकारात्मक शब्द शोधा. जर प्रश्नात काय करू नये किंवा अयोग्य काय असे विचारले असेल तर तुम्हाला बघा कोणते शब्द तिथं चुकीचे असतात ते सांगतो. बघा, केवळ, फक्त, तिथं जर म्हणलं असेल केवळ पुस्तकी ज्ञान, सरळ तो पर्याय चुकीचा असतो.
शिक्षा, दरडावणे या गोष्टी तिथं समजा मुलाला शिक्षा करणे हा तिथं चुकीचंच आहे. तर तो पर्याय देखील चुकीचा असतो. 2 मुलांची तुलना जर केली असेल पर्यायामध्ये, तो सुद्धा चुकीचा आहे. पाठांतर करण्यावर भर जर द्या म्हणलं असेल, तर तो पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो, सकारात्मक शब्दांची त्याच्यातून तुम्हाला निवड करायची. नकारात्मक कट केले, आता सकारात्मक शब्दांची निवड करायची. बघा कशी, उत्तर शोधताना तुम्ही काय करायचं, हे जे मी शब्द सांगणार आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं. 100% तुम्हाला सांगतो ते बरोबर असण्याची शक्यता असते. संधी देणे म्हणजे मुलांना स्वतःहून करून पाहण्याची संधी देणे, त्यांना प्रोत्साहन देणे असे जर काही असेल, समजा मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देणे किंवा समावेशित बघा, सर्वांना सोबत घेऊन शिकवणे, ज्ञान रचनावाद, मुले स्वतःचे ज्ञान स्वतः रचतात, लोकशाही वातावरण, वर्गात मोकळेपणा असणे, हे जे काही वर्ड्स आहेत, हे वर्ड्स जर त्या पर्यायात असले तर तो पर्याय करेक्ट असू शकतो. 90% तोच करेक्ट आहे. पुढे बघा, सर्वात मोठा आणि सकारात्मक पर्याय तुम्हाला निवडायचा. जो पर्याय सर्वात जास्त माहितीपूर्ण आणि सकारात्मक आहे तोच पर्याय निवडायचा. कारण आपल्या या मानसशास्त्रामध्ये आपल्याला सगळेच पर्याय बरोबर असतात, परंतु आपल्याला मोस्ट करेक्ट असणारा पर्याय आपल्याला याचं उत्तर असतं. त्यामुळे लक्षात घ्या की जो सर्वात माहितीपूर्ण आणि सकारात्मक आहे तोच तुम्ही टिक करायचा. जो पर्याय विद्यार्थ्याच्या हिताचा आहे तो सुद्धा करेक्टच असतो. लक्षात ठेवा, विद्यार्थ्याच्या हिताचा असला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, ह्या अभ्यास करताना देखील तुम्ही अंमलात आणा. बघा, नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल. पुढील प्रश्न बघा, ती अवस्था जेव्हा बालक तार्किक स्वरूपात वस्तू व घटनाच्या विषयी विचार आरंभ करते. ती या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 मूर्त क्रियात्मक अवस्था, संवेदी प्रेरक अवस्था, औपचारिक अवस्था आणि चौथा पर्याय पूर्व क्रियात्मक अवस्था. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूर्त क्रियात्मक अवस्था. बघा, स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या. ह्या अवस्था कोणी सांगितल्या? जीन पियाजे यांनी. त्यापैकी मूर्त क्रियात्मक अवस्था ही तिसरी अवस्था आहे. बघा, हा जो काळ आहे मूर्त क्रियात्मक अवस्थेचा, हा 7 ते 11 वर्ष या वयोगटाचा असतो. या अवस्थेत बालक समोर असलेल्या मूर्त म्हणजेच प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू आणि घटनांविषयी तार्किक विचार करण्यास सुरुवात करतो. या वयात मुलांमध्ये वर्गीकरण करणे, क्रम लावणे, संवर्धन यांसारखी तार्किक कौशल्ये विकसित होतात. मात्र त्यांचे तर्क हे केवळ प्रत्यक्ष अनुभवापुरते मर्यादित असतात. ते अमूर्त संकल्पनांचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे बघा, या ठिकाणी पर्याय 1 आपलं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, अध्ययनाच्या आंतरिक दृष्टिकोनास कोणी गती दिली? या ठिकाणी पर्याय आहेत बघा, वायगोत्स्की, गेस्टाल्ट सिद्धांत, पॅव्लॉव आणि जीन पियाजे. या ठिकाणी बघा, याला अध्ययनाचे आंतरिक दृष्टिकोनास याला मर्मदृष्टीमूलक अध्ययन असे देखील म्हटले जाते. तुम्हाला लक्षात आलं असेल आता या ठिकाणी याचं उत्तर. अध्ययनाचा आंतरिक दृष्टिकोन किंवा मर्मदृष्टी ही संकल्पना मांडण्याचं श्रेय गेस्टाल्टवादी या विचारवंतांना जाते. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गेस्टाल्ट सिद्धांत. बघा, जर्मन शब्द गेस्टाल्ट याचा अर्थ समष्टी किंवा पूर्णत्व असा होतो. कोहलर, कोफका, वर्दीमर हे या पंथाचे मुख्य विचारवंत आहेत. यांच्या मते अध्ययन हे केवळ प्रयत्नप्रमाद पद्धतीने होत नाही, तर एखाद्या समस्येचे पूर्णपणे आकलन झाल्यावर अचानक सुचणाऱ्या युक्तीने होत असते. कोहलर यांनी चिंपांजीवर, ज्याला जो सुलतान आहे ना, त्याच्यावर केलेला प्रयोग याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे बघा, गेस्टाल्ट सिद्धांत जो आहे तो अध्ययनाच्या आंतरिक दृष्टिकोनास काय करतो? गती देतो.
पुढील प्रश्न, बालकाच्या बौद्धिक विकासाच्या 4 विशिष्ट अवस्थांची ओळख कोणी करून दिली? पर्याय दिलेले आहेत पियाजेने, कोहलबर्गने, एरिक्सनने आणि चौथं जे आहे ते आहे स्किनरने. तर याचं अचूक उत्तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे पियाजेने. बालकाच्या बौद्धिक विकासाच्या 4 विशिष्ट अवस्थांची ओळख जी आहे ती पियाजे यांनी करून दिलेली आहे. स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं, यांनी बालकांच्या बोधात्मक किंवा बौद्धिक विकासाचा जगप्रसिद्ध सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी बालकाच्या जन्मापासून ते किशोरावस्थेपर्यंतच्या बुद्धीच्या विकासाचे 4 मुख्य टप्पे किंवा अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. बघा ह्या अवस्था मी तुम्हाला दाखवतो. बघा बुद्धीच्या विकासाचे त्यांनी 4 मुख्य टप्पे सांगितले. पहिलं संवेदी प्रेरक अवस्था जी आहे जन्म ते 2 वर्ष, ज्याला आपण सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो. पुढील बघा दुसरी अवस्था सांगितली पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज, 2 ते 7 वर्ष हा काळ आहे. तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, कॉन्सर्ट ऑपरेशनल स्टेज, 7 ते 11 वर्ष. आणि चौथी दिलेली आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, ज्याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं, जी 11 वर्षांच्या पुढे असते. या 4 अवस्था नेहमी याच्यावर परीक्षेत 1-2 प्रश्न असतातच. याच्यात बघा कोहलबर्ग जो आहे, याच्यामध्ये ऑप्शन दिले होते पहिले. कोहलबर्ग जो आहे यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला आणि एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला आणि स्किनर यांनी वर्तनावर आधारित साधक अभिसंधान तो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला जीन पियाजेने जे मांडलेलं आहे ते बुद्धीच्या विकासाचे सिद्धांत त्यांनी मांडले आणि त्याच्यामध्ये 4 टप्पे सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न बघा, विकास कधीही न संपणारी प्रक्रिया आहे हा विचार कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत आंतरक्रियाचे तत्वांशी, आंतरसंबंधांच्या तत्वांशी, निरंतर तत्वांशी आणि एकत्रित तत्वांशी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरंतर तत्वांशी. बालमानसशास्त्र आणि विकासशास्त्रानुसार विकास ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे. बघा निरंतर जे आहे निरंतर तत्व आहे ना, निरंतरत्वाचे तत्व असं त्याला म्हटलं जातं. या तत्वानुसार विकास ही जन्मभराची प्रक्रिया आहे. ती गर्भधारणा संस्कारापासून सुरू होते आणि मृत्यू दक्षेपर्यंत सतत चालू असते. विकास कधी थांबत नाही, फक्त त्याचा वेग कधी कमी तर कधी जास्त असू शकतो. जसं की बघा शैशवावस्थेत वेगवान आणि प्रौढावस्थेमध्ये संथ असा विकास होत असतो. म्हणूनच याला कधीही न संपणारी प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, जेव्हा प्रश्नात कधीही न संपणारी किंवा सतत चालणारी असे शब्द येतात तेव्हा त्याचे उत्तर नेहमी निरंतर हेच असते. फक्त शब्दांमध्ये त्यांनी फिरवलेलं असतं. विकासाची ही गाडी कधीच थांबत नसते. चला पुढील प्रश्न, बालकाला शिकण्याच्या अवस्थेत आईवडिलांनी डॅश डॅश भूमिका पार पाडावी? तटस्थ, नकारात्मक, समुपदेशकाची आणि चौथा आहे सहानुभूतीची. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुपदेशकाची. बघा बालकाच्या शिक्षणात पालकांची भूमिका केवळ बघ्याची किंवा फक्त सहानुभूती दाखवण्याची नसावी, तर ती सक्रिय असली पाहिजे. समुपदेशकाची जी भूमिका आहे याचा अर्थच असा की जेव्हा मूल शिकत असते तेव्हा पालकांनी त्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलाला कुठे अडचण येत असेल तर त्याला मार्ग दाखवणे, त्याच्या जिज्ञासू वृत्तीला खत पाणी घालणे आणि त्याला एक सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही एका समुपदेशकाची कामे आहेत. यामुळे मुलाचा जो आहे तो आत्मविश्वास
वाढत असतो. त्यामुळे पालकांनी समुपदेशकाची भूमिका पार पाडली पाहिजे. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत मुले आपल्या सभोवतालच्या गटाचे सक्रिय सदस्य होतात? सर्वांना याचं उत्तर येत आहे. आपण कमेंट करून नक्की सांगू शकता. पर्याय दिलेले आहेत: बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आणि चौथं दिलेलं आहे पूर्व बाल्यावस्था. मित्रांनो, आपल्या PDF चा दुसरा पासवर्ड आहे 1919. बघा, याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. मानसशास्त्रानुसार मुलांच्या सामाजिक विकासाच्या प्रवासात गटाचे महत्त्व वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जात असते. बघा, किशोरावस्था जी आहे या अवस्थेत, ज्याला म्हणजे 12 ते 18 वर्षाचा काळ असतो, मुले आपल्या पालकांपेक्षा किंवा शिक्षकांपेक्षा आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटाला जास्त महत्त्व देत असतात. या काळात त्यांच्यामध्ये गटनिष्ठता आहे ना, गटनिष्ठ होतात ते, आणि ते आपल्या सभोवतालच्या गटाचे सक्रिय सदस्य होतात. म्हणजेच गटाचे नियम पाळणं, गटासारखे म्हणजे कपडे घालणं किंवा त्यांच्यासारखे विचार करणं, या गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. यालाच टोळी अवस्था देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न बघा. मनाचे मानचित्रण संबंधित आहे. पर्याय दिलेले आहेत: मनाच्या क्रियाशीलतेचे संशोधनाशी, समजण्याच्या गतीच्या तंत्राशी, धाडसी कार्यांच्या क्रियाशी आणि चौथा पर्याय मनाचे चित्र बनविण्याशी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनाच्या क्रियाशीलतेचे संशोधनासाठी. इंग्रजीमध्ये माइंड मॅपिंग याला म्हटलं जातं. बघा, मनाचे मानचित्रण ही म्हणजे चित्र काढण्याची काही अशी केवळ कला नाही आहे, तर मेंदूच्या कार्यपद्धतीशी त्याचं काय आहे, एक वैज्ञानिक म्हणजे संबंध असतो. चला, पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक विद्यार्थ्यात नवनिर्मितीची वाढ करतो? याचे पर्याय बघा. परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांसाठी शिकविणे, चांगल्या शिक्षणासाठी व्यावसायिक मूल्याचे विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्यांना आंतरिक प्रतिभेचे वाढ करणे किंवा प्रश्न विचारण्यासाठी संधी देणे आणि चौथा पर्याय दिलेला आहे शालेय जीवनाच्या सुरुवातीपासून मिळविण्याच्या ध्येयावर जोर देणे. हे ना, नवनिर्मितीची वाढ जी आहे त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आंतरिक प्रतिभेचे वाढ करणे किंवा प्रश्न विचारण्यासाठी संधी देणे. बघा, हेच का बरं उत्तर? नवनिर्मिती किंवा ज्याला आपण सृजनशीलता असं म्हणतो, ही मुलांच्या नैसर्गिक क्षमतेशी संबंधित असते. मानसशास्त्रानुसार मुलांमध्ये नवनिर्मिती जी आहे त्याची वाढ तेव्हाच होते जेव्हा त्यांना एकदम असे मोकळे फ्री वातावरण मिळते. बघा, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतात तेव्हा मुलांची जिज्ञासा जी असते, क्युरिओसिटी, ही जागी होत असते. प्रश्न विचारल्यामुळे मुले स्वतंत्रपणे विचार करू लागतात आणि त्यांना नवीन कल्पना सुचतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत गुणांना वाव दिल्याने त्यांची सर्जनशीलता ही जी असते ती बहरत असते. पुढील प्रश्न बघा. पियाजेच्या मतानुसार खालीलपैकी कोणत्या अवस्थेत बालक अमूर्त संकल्पना विषय तर्कपूर्ण विचार करून आरंभ करतो? पर्याय दिलेले आहेत: पूर्व बाल्यावस्था, मूर्त बाल्यावस्था, औपचारिक अवस्था आणि शैशवावस्था. या ठिकाणी याचं उत्तर आपण थोडासा विचार करा काय याचं उत्तर असू शकेल. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. तुम्ही कॉमेंट केली, व्हिडिओला लाईक केलं तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औपचारिक अवस्था, जी 11 वर्षाच्या पुढे असते. बघा, जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार अमूर्त विचार करण्याची क्षमता ही विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर विकसित होत असते.
ही अवस्था साधारणपणे 11 वर्षानंतर सुरू होते. या काळात बालक अशा गोष्टींचाही तार्किक विचार करू शकतो ज्या त्याच्या समोर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये नाही आहेत. जसं की प्रेम, न्याय, लोकशाही किंवा गणितातील जे क्लिष्ट समीकरणे असतात. या वयामध्ये मुलांमध्ये हायपोथेटिकल थिंकिंग म्हणजेच जर असे झाले तर काय होईल असं विचार करण्याची शक्ती येत असते. लक्षात ठेवा, हायपोथेटिकल थिंकिंग कोणत्या वयामध्ये, तर औपचारिक अवस्था जी आहे 11 वर्षाच्या पुढे याच्यामध्ये असते. पुढील प्रश्न, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणता सर्वोत्तम मार्ग आहे? पर्याय दिलेले आहेत. कथाकथन पद्धतीचा वापर, अध्ययन क्षमतेनुसार विविध शिक्षण पद्धतीचा वापर, महागडी आणि चमकदार शैक्षणिक साहित्य वापर, सरळ आणि रोचक पाठ्यपुस्तकाचा वापर. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्ययन क्षमतेनुसार विविध शिक्षण पद्धतीचा वापर. प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत, त्याचा वेग आणि त्याची रुची वेगवेगळी असते. यालाच मानसशास्त्रामध्ये वैयक्तिक भिन्नता असेही म्हणतात. बघा, अध्ययन क्षमतेनुसार विविध पद्धती जो आपला उत्तर आहे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, कारण तो बालकेंद्रित आहे. जर एखादा विद्यार्थी वाचून शिकू शकत नसेल तर त्याला प्रयोगातून शिकवणे, किंवा कोणाला गणिते समजत नसतील तर त्याला खेळाच्या माध्यमातून समजून सांगणे आवश्यक असते. विद्यार्थ्याची अडचण नेमकी कशात आहे हे ओळखून त्याप्रमाणे अध्यापन पद्धतीत लवचिकता आणल्यास अध्ययन जे आहे ते यशस्वी होत असते. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा एक प्रेरणादायी शिक्षणाचा संकेतांक मानला जातो. पर्याय दिलेले आहेत. वर्गात एकदम शांतता, वर्गात सर्वाधिक उपस्थिती, शिक्षकाद्वारे उपचारात्मक अध्यापन कार्य, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणे. या ठिकाणी याचं अचूक उत्तर बघा काय आहे, पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणे. ही जी आहे प्रेरणादायी जे शिक्षण आहे त्याचा संकेतांक मानला जातो. बघा, जेव्हा मुले प्रश्न विचारतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ते शिक्षणामध्ये सक्रिय आहेत. प्रश्न विचारणे हे मुलांच्या जिज्ञासेचे लक्षण आहे. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्या वर्गात मुले न घाबरता प्रश्न विचारतात तिथे शिक्षक मुलांना प्रोत्साहित करण्यात यशस्वी झाले आहेत असे मानले जाते. म्हणूनच प्रश्न विचारणे हा सर्वात मोठा प्रेरणादायी संकेत जो आहे तो मानला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, ते कोणते ठिकाण आहे जेथे मुलाचा संज्ञानात्मक विकास सर्वात चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला जाऊ शकतो? पर्याय दिलेले आहेत. घर, खेळाचे मैदान, शाळा किंवा वर्गाचे पर्यावरण आणि सभागृह. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शाळा किंवा वर्गाचे पर्यावरण, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, है ना. बघा, बालकाच्या विकासाचे विविध पैलू वेगवेगळ्या ठिकाणी अधिक स्पष्ट होत असतात, पण जेव्हा संज्ञानात्मक विकासाचा विचार होतो तेव्हा शाळा हे सर्वात योग्य ठिकाण ठरते. शाळेमध्ये बालकाला एक नियोजित आणि संरचित वातावरण मिळते. तिथे त्याला विविध विषय, समस्या, तर्क आणि बौद्धिक आव्हाने जे असतात ते दिली जातात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकार्यांशी होणारी चर्चा यातून त्याच्या बुद्धीचा जो आहे तो विकास होत असतो, आणि हा विकास कसा होत आहे हे सर्वात चांगल्या प्रकारे मोजता किंवा स्पष्ट करता येत असतं कुठे, शाळेमध्ये किंवा त्या वर्गाच्या एन्व्हायरमेंटमध्ये. बघा, तुमच्यासाठी मी एक चार्ट बनवला आहे. तो चार्ट व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. इथे विकासाचा प्रकार दिला आहे पहिल्या याच्यामध्ये, आणि दुसरीकडे सर्वोत्तम ठिकाण कोणतं आहे. म्हणजे संज्ञानात्मक विकास व्हायचा असेल शाळा आणि वर्ग हे एकदम सर्वोत्तम ठिकाण आहे. त्याचा सामाजिक विकास व्हायचा असेल असा प्रश्न विचारला तर तुम्हाला खेळाचे मैदान हे उत्तर द्यावं लागेल.
हे जी सांगड आहे ही सांगड तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जर त्याचा शारीरिक विकास व्हायचा असेल तर त्याला खेळाचे मैदान आणि किंवा व्यायामशाळा हे, आणि जर त्याचा भावनिक विकास व्हायचा असेल तर घर आणि कुटुंब हे सर्वोत्तम ठिकाण आहे. अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे हा. बघा, संज्ञानात्मक विकास शाळा आणि वर्ग, सामाजिक विकास खेळाचे मैदान, शारीरिक विकास खेळाचे मैदान किंवा व्यायामशाळा, आणि भावनिक विकास घर आणि कुटुंब. चला, पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते बुद्धिमत्तेचे मुलांचे लक्षण नाही? पर्याय दिलेले आहेत. तो जो नवीन परिस्थिती स्वतःचे समायोजन करू शकतो, तो जो दीर्घ निबंधाला खूप लवकर लक्षात ठेवू शकतो, तो जो प्रवाहपूर्ण किंवा चांगल्या पद्धतीने संप्रेषण करू शकतो, आणि शेवटचा पर्याय, तो जो अमूर्त स्वरूप विचार करतो. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तो जो दीर्घ निबंधाला खूप लवकर लक्षात ठेवू शकतो. जे आहे ते बुद्धिमत्तेचे लक्षण नाही. इथं व्यवस्थित प्रश्न पाहून घ्या. नाही का आहे हे विचारलेलं आहे. त्यामुळे कोणते नाही हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, जे निबंध असतात, दीर्घ निबंध खूप लवकर लक्षात ठेवणे किंवा ते पाठांतर करणे हे स्मरणशक्तीचे लक्षण असू शकत म्हणजे असू शकते, पण ते बुद्धिमत्तेचे लक्षण मानले जात नाही. म्हणजे हे स्मरणशक्तीचे लक्षण आहे पण बुद्धिमत्तेचे आहे असं होत नाही. म्हणजे हे बुद्धिमत्तेचे लक्षण नाहीये. म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे ती समजून घेणे त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं, फक्त घोकंपट्टी करणे नाही. स्मरण म्हणलं तर मग घोकंपट्टी होऊ शकतं. चला, पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता गुण मुलांच्या सामाजिक मानसशास्त्रीय गरजांशी संबंधित नाही? नाही असंच विचारलंय. पर्याय बघा, सोबतीची गरज, सामाजिक सहानुभूती किंवा प्रशंसेची गरज, सामाजिक सुरक्षिततेची गरज, आणि चौथा पर्याय, शरीराच्या उत्सर्जित पदार्थाला नियमित बाहेर काढणे. बघा, या ठिकाणी तुम्हाला समजून गेलं असेल पर्यायामध्ये, कारण यांनी विचारलेलं आहे की मुलांच्या सामाजिक मानसशास्त्रीय गरजांशी संबंधित नसलेला पर्याय आपल्याला टिक करायचा आहे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शरीराच्या उत्सर्जित पदार्थाला नियमित बाहेर काढणे. मानसशास्त्रानुसार मानवी गरजांचे 2 मुख्य प्रकार पडतात. एक आहे शारीरिक आणि दुसरी आहे सामाजिक, है ना. तर याच्यामध्ये बघा, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे ही एक शारीरिक किंवा जैविक गरज आहे. जगण्यासाठी ही क्रिया आवश्यक आहे, पण तिचा समाजाशी किंवा मनाच्या सामाजिक पैलूंशी थेट असा संबंध नाही. बघा, पुढील प्रश्न. मित्रांनो, आपल्या PDF चा तिसरा पासवर्ड आहे 15. बघा, प्रश्न असा आहे, शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि गरजा समजून घेणे आवश्यक आहे. हा विचार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय 1, शैक्षणिक मानसशास्त्र, 2, शैक्षणिक समाजशास्त्र, 3, सामाजिक तत्वज्ञान, आणि 4, संचार मानसशास्त्र. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शैक्षणिक मानसशास्त्र. बघा, अध्यापन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून ती विद्यार्थ्यांच्या मनाचा अभ्यास करणारी जी आहे ती प्रक्रिया असते. मानसशास्त्राची ही जी शाखा आहे, जी शैक्षणिक मानसशास्त्र आपण म्हटलं, ती म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करते. यात विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, त्यांची शिकण्याची क्षमता, अभिरुची, त्यांच्या वैयक्तिक गरजा त्या आपण कशा ओळखल्या पाहिजे याचे शास्त्रशुद्ध ज्ञान तिथं दिलं जातं. जोपर्यंत शिक्षकाला विद्यार्थ्याची मानसिक क्षमता समजत नाही तोपर्यंत तो योग्य अध्यापन पद्धती निवडूच शकत नाही. त्यामुळे बघा, या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे ते याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. मुले जगाबद्दल आपल्या आकलनानुसार नवनिर्मिती करतात, याचे श्रेय यांना जाते. पर्याय दिलेले आहेत, स्किनर,
पियाजे, पॅव्लॉव आणि गोलबर्ग. तर याचं अचूक उत्तर आहे जीन पियाजे, पर्याय क्रमांक 2. जीन पियाजे हे आधुनिक बालमानसशास्त्रातील ज्ञानरचनावादाचे जनक मानले जातात. लक्षात ठेवा, ज्ञानरचनावादाचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर याचं अचूक उत्तर काय आहे? जीन पियाजे. बघा, पियाजे यांच्या मते मुले ही लहान शास्त्रज्ञ असतात. ती केवळ माहिती साठवून ठेवत नाहीत, तर आपल्या अनुभवातून आणि सभोवतालच्या जगाशी होणाऱ्या आंतरक्रियेतून स्वतःचं ज्ञान स्वतः ते रचतात. म्हणजेच जगाबद्दलचे त्यांचे आकलन हे त्यांच्या स्वतःच्या नवनिर्मितीवर आधारित असते. बघा, या ठिकाणी या भागातले 25 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. पुढे तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न देत आहे, काळजीपूर्वक ऐकायचा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तत्पूर्वी या आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि TET CTETची तयारी करणाऱ्या आपल्या बंधू, शिक्षक जे कोणी जवळचे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. चला, होमवर्क प्रश्न पाहू आजचा. तुमच्यासाठी हा खास प्रश्न असतो, कारण याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आजचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कृतिका घरात जास्त बोलत नाही, परंतु शाळेत खूप जास्त बोलते, हे काय दर्शवते? प्रश्न बघा, प्रश्न असा विचारलेला आहे, कृतिका घरात जास्त बोलत नाही, परंतु शाळेत खूप जास्त बोलते, हे काय दर्शवते? पर्याय दिलेले आहेत. तिच्या विचारांना शाळेत आदर मिळतो, शाळा प्रत्येक वेळी मुलांना जास्त बोलण्याची संधी देते, शिक्षकांची मागणी असते की मुलांनी शाळेत जास्त बोलावे, आणि चौथा आहे कृतिका कृतिका जे आहे तिला आपले घर आवडत नाही. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आपली तयारी चांगली चालू असेल, असंच तयारी करत राहा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अभ्यास करत राहा. भेटू असंच पुढील व्हिडिओमध्ये, जिथं आपल्याला भाग 15चे प्रश्न येतील. आणि आपल्या प्रतिमा मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे माझ्यासाठी प्रोत्साहन आहे. त्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी एनर्जी मिळत असते. बघा, सर्वांना लक्षात आणून देतो की आपण 1000 प्रश्नांची सिरीज घेत आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं 360 डिग्रीमध्ये आपण त्याचं विश्लेषण घेत आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी नक्कीच होणार आहे. चला, भेटू असंच. तोपर्यंत धन्यवाद.